मी बाबासाहेब मोहन पवार पाटील, मुक्काम पोस्ट अंकोली, मोहोळ तालुका, जिल्हा सोलापूर। मी ह्या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत। याचं मुख्य कारण म्हणजे मंगळवेढा मोहोळ तालुक्याच्या हद्दीवरील भीमा नदीमध्ये तांडोर मिरी या ठिकाणी अवैध स्वरूपाची असणारे भरमसाठ अशी वाळू माफियाकडून वाळू नदीच्या पात्रातून फॉकलँडने 10 फॉकलँड पेक्षा जास्त फॉकलँड त्या ठिकाणी आहेत आणि 500च्या जवळपास असणारा टिपर त्या ठिकाणी वाळू आहे। ही रोज असणारी दिवसभर रात्रभर ती उपसली जात आहे। कुठल्याही प्रकारचं शासकीय नियम त्या ठिकाणी नाहीत। कुठल्याही असणाऱ्या गाडीला कुठलाही कोड नाही, बिल नाही, कुठल्याही प्रकारची पावती नाही। अशा प्रकारचे असणारे ते तिथं अमाप लूट चालू आहे। तो असणारा तांडूर मिरीच्या ठिकाणचा वाळू ठेका बंद व्हावा, तसेच त्या ठिकाणी ह्या वाळू माफिया आणि जे प्रशासन आहे, जे अधिकारी आहेत त्यामध्ये जिथं नेमून दिलेले त्या लोकांच्या सहमतीनं हा असणारा शासकीय व नैसर्गिक असणाऱ्या भारत सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या हक्काचं जे काय असणार वाळू आहे, सामान्य लोकांच्या हक्काची वाळू आहे, त्या वाळूवर हा नैसर्गिक असणारा दरोडा टाकला गेलाय आणि त्या दरोड्याला महाराष्ट्रातले नव्हे तर पूर्ण असणारे आत्ताचे पालकमंत्री यांचा सुद्धा असणारा सपोर्ट आहे। त्यांना विचारलं गेलं तर अनेक अधिकारी कुजबूज करतायत की आमच्यावर सुद्धा दबाव आहे, कुठलेही ट्रक आम्ही पकडू शकत नाही। त्याचबरोबर प्रशासनाला मी त्या दिवशी असणारे SP साहेबांना भेटलोय, कलेक्टर साहेबांना पण भेटलोय, खान आणि गौण असणाऱ्या अधिकारी मॅडम आहेत त्यांनाही जाधव मॅडमना भेटलोय, परंतु हे सर्व लोक गप्प आहेत। कुणीही असणारा जिल्ह्यातून तोंड वर करत नाही। ते सर्व लोक गुंड दादागिरी करणारे अशा स्वरूपाचे आहेत आणि त्यांना आताच्या ह्या राजकीय लोकांनी हस्तक बनवलंय आणि निसर्गाची लूट चालली आहे। तर अधिकाऱ्यांनी त्या असणाऱ्या वाळू माफियांना तुम्हाला कायद्यानंच असणारी वाळू काढावी लागेल, तुम्ही कायदा मोडू शकत नाही अशी समज द्यावी, नाहीतर त्यांना सुद्धा असणार त्यामध्ये त्या दरोड्याचा गुन्हा दाखल करावा आणि तांदूर आणि मिरीचा नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातले सर्वच वाळू असणारे ठेके बंद करण्यात यावे। त्या एका उद्देशानं, सामाजिक उद्देशानं, निसर्गाची हानी रोखण्यासाठी आणि नदीची हानी रोखण्यासाठी हा असणारं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण संविधानिक पद्धतीनं करून त्या सरकारला लक्ष वेध करण्यासाठी हा असणारा ठिय्या आंदोलन आहे।